नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. मनोज जरांगे पाटलांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद कशासाठी होती मित्रांनो, की जे कालच्या मसुद्याबद्दल बोलतात, म्हणजे जो मसुदा काहीच कामाचा नाही असं घटनातज्ञांनी सांगितलेलं आहे. खुद्द मराठा समाजातल्या घटनातज्ञांनी सांगितलेलं आहे. बाकीच्यांचं जाऊ द्या, ते बाकीच्यांना काही ग्रह धरत नाहीत. मात्र मराठा समाजातील जी घटनातज्ञ आहेत, जे अभ्यासू लोक आहेत, यांचं तर म्हणणं तुम्हाला ग्रह धरावं लागेल. कधी त्यांना तुम्ही विचारात घेतलं नाहीच. मात्र जे तुमच्या चुका सांगतायत त्यांना तुम्ही आता दम देणार का, दरडावणार का? म्हणजे तुम्ही सांगितलं आहे, म्हणजे मी स्पष्ट आणि क्लिअर बोलणार आहे. त्यांचा नेमका उद्देश काय होता? खरं तर मनोज जरांगे थांबवून गेलेले आहेत. आता प्रश्न सुचत नाही आहेत. आता वाद जो काही अंगावर येतोय ना, तो त्यांच्यासाठी पेलवत नाही आहे. ते जरी आता तुम्ही म्हणत असेल करोड लोक माझ्या मागे, मात्र त्यांच्या मागची लोकप्रियता 50% संपलेली आहे. लोकांच्या गोष्टी, लोकांचं म्हणणं, लोकांच्या प्रतिक्रिया खुद्द त्यांच्या व्हिडिओ खाली जे काही चॅनलचे मुद्दे असतात तिथं लोक स्पष्ट बोलायला लागलेले आहेत. काय लोकांना कळलंय, काय मिळालंय, हे जरी लोक उचलून बोलत नसतील, सोशल मीडियावर तुमची लोकप्रियता 50% कमी झालेली आहे. आणि त्याचंच कारण म्हणून काल तुम्ही पत्रकार परिषद घेतली. लोक सवाल करायला लागले आहेत आणि उत्तरं काहीच नाहीत जरांगे पाटलांकडे, म्हणून पत्रकार परिषद घेतली. पण पत्रकार परिषद कशासाठी घ्यावा? आपल्याला काय मिळालं आहे हे मुद्दे जसे तुम्ही तिथं वाशीमध्ये सांगून टाकलेत, तसे इथंही तुम्ही काल सांगून दाखवले की हे आम्हाला मिळालेलं आहे. खरं तर त्याच्यामधल्या काही गोष्टी पहिल्या जुन्याच आहेत, त्या पुन्हा आज तुम्ही गिरवतायत. आणि 39 लाख प्रमाणपत्र दिलेली आहेत. ती प्रमाणपत्र व्हॅलिड व्हायची आहेत जरांगे पाटील, आणि त्याच्यानंतर ती विद्यार्थ्यांना कामी येणार आहेत. आम्ही तुमच्याच मुद्द्यावरून ऐकलं, आम्हाला पहिलंही माहीत होतं. मात्र तुम्हीही सांगितलं काल की आमचे क्लास 1 अधिकारी आहेत, त्यांना नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. काहींचे जी काही पहिलं रद्द झालेलं आरक्षण होतं त्या काळामध्ये नोकऱ्या मिळालेल्या आहेत आणि ते रद्द झाल्यानंतर त्यांच्या नोकऱ्या गेल्या. तुमचे हे प्रमाणपत्र दबावाखाली दिलेले, जर उद्या ते कामी नाही पडले, काही तरुण नोकरीला लागले, त्याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेतलं, सर्टिफिकेट रद्द झालं, त्या पोरांनी आत्महत्या करायच्यात का जरांगे पाटील? आणि तुम्ही सांगत आहात की छगन भुजबळांच्या त्या पुराव्यावर काही लक्ष देऊ नका. आज जरी एखादा अधिकारी काही गोष्टी करून पुरावे देत असेल आणि नंतर ते व्हॅलिड नाही झालं तर मग काय करणार? म्हणजे मी तुम्हाला थेट विरोध करते, तुम्हाला आणि सगळ्या लोकांना वाटतं तसं की तुम्ही मराठा द्वेषी आहेत. पण माझ्या काही गोष्टी तुम्ही ऐकून घ्या आणि ते मुद्दे खोडून दाखवा. बरं ठीक आहे ना, ते प्रमाणपत्र मिळालेत, मात्र ते व्हॅलिड व्हायचेत. कधी होणार व्हॅलिड आणि होणार की नाही होणार याच्याबद्दल काही बोला. नुसते मिळालेत. काय मिळालेत? सर्टिफिकेट्स पहिलेही मिळत होते, आता तुमच्यामुळे मिळायला लागले. तर ठीक आहे, मान्य करू तुमच्यामुळे मिळायला लागलेत, पण ते व्हॅलिड कधी होणार आहेत? निकष किती आहेत सांगा ना. निकष काय आहेत लोकांना? ते व्हॅलिड सर्टिफिकेट, त्याची व्हॅलिडिटी, कास्ट व्हॅलिडिटी व्हायची काय निकष आहेत ते कधी सांगत नाहीत तुम्ही. तुम्हाला माहीत आहेत का नाही माहीत नाही, पण माहीत असतील त्यांच्याकडून तर सल्ले घ्या. म्हणजे जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा तुम्ही त्यांना बोलवलेलं नाही. 4 महिन्यात तुम्ही त्यांना बोलवलं नाही की काय नेमकं आपल्याला करायचं आहे बुवा, कशा प्रकारची मागणी करायची सरकारकडं, आणि कोणती मागणी आपली टिकणार आहे, कोणती मराठवाड्यापुरती टिकणार आहे का, महाराष्ट्रभर सरसकट टिकणार आहे का, कोणत्या लोकांना आरक्षण मिळू शकतं, कोणाकडे नोंदी आहेत, याबद्दल कुठल्याही प्रकारची बैठक, कधी चर्चा ज्येष्ठ तज्ज्ञांची, वकिलांची बोलवली का? नाही बोलवली. म्हणजे जेव्हा सगळं झालं आहे आता आणि ते सगळे समाजाच्या माथी मारायचं आहे, जे झालं तर समाजाने केलं, जे चांगलं केलं तर मी केलं असं म्हणायचं आहे का? असा सवाल आहे का? अशी परिस्थिती आहे का? आणि त्यासाठी कालची पत्रकार परिषद होती का? बरं, पत्रकार परिषदेमध्ये फक्त मुद्दे, आपल्याला काय मिळालं आहे हे दाखवा. हे तुमचं समाज ऐकून घ्यायला तयार आहे ना. तुम्ही म्हणण्याप्रमाणे कोट्यवधी लोक तुमच्या मागे आहेतच ना. मग त्यांच्यावर तुमचा विश्वास आहे किंवा मग तुमच्यावर त्यांचा विश्वास आहे, तर मग पत्रकार परिषद घेऊन जे विरोधात किंवा मग जे काही बोलतात त्यांना थांबवायचं काय कारण आहे? जर बोलणारे चुकीचे असतील आम्ही लोक, तर बोलू दे ना आम्हाला. आमच्या ज्यांनी तुमचं काही वाकडं होत असेल, तुम्ही म्हणा ना महाराष्ट्रभरामध्ये 5-50 लोक आहेत ते, आणि ते काय नाही, त्यांना खुर्च्या मिळाल्या नाहीत म्हणून ते बोलतात. ठीक आहे ना, तुमच्याकडे कोट्यवधी लोक आहेत, आम्ही फक्त 5-50 लोक आहेत. काय करू आम्ही मग? आमचं जर खोटं असेल तर ओरडून गप्प बसू. तुमच्याकडे संख्या मोठी, तुम्ही सगळे कायदे तज्ज्ञ आणून बसवलेत, सगळं कायदेशीर करून घेतलं आहे. मग आम्हाला थांबवा म्हणायची किंवा मग थांबा म्हणायची काय गरज आहे? पाटील बोलू द्या ना. आम्ही खोटे असूल तर कधी ना कधी खोटे ठरू. तुम्ही खरे आहेत तर तुम्हाला भीती काय आहे? म्हणजे तुमच्या बोलण्याचा उद्देश असा आहे की तुम्हाला जे सवाल उपस्थित केले जातात त्याचे उत्तरं तुमच्याकडे नाही आहेत, आणि ते उत्तरं तुमच्याकडे नाही आहेत म्हणून त्यांना गप्प बसवा. मग कुठल्या तरी नेत्यांचं नाव घ्यायचं, हा त्याचा कार्यकर्ता आहे सांगायचं. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणालात ना की आम्ही कोणाच्या इशाऱ्यावर काम करतो आणि त्या नेत्यांची आम्ही नावासहित जाहीर करू, घोषणा करू आणि मराठा समाज त्यांना पुन्हा दारात उभा करणार आहे असं म्हणलात ना तुम्ही.
आणि तुम्ही म्हणालात की आमच्या सगळ्या लोकांनी शोधलेत लोक ते, त्यांचा नेता कोण, त्यांना बोलवतं धनी कोण, त्यांना बोलायला लावतं, आणि त्यांना त्यांची आम्ही लवकरच हे थांबले नाही तर जाहीर करू नावं असं म्हटलात ना तुम्ही. तर मी सुद्धा सांगतो तुम्हाला की आमच्या नेत्यांची नावं तुम्ही जाहीर करा, तुमच्या नेत्यांची नावं आम्ही जाहीर करतो. चालेल ना? ठरवून करू. तुम्ही तुमच्या नेत्यांची नावं सांगा, तुम्हाला वाटतं की आमच्या मागं कोणी नेते आहेत ह्यांच्या सांगण्यावरून बोललं जातं आहे, तुम्ही त्या आमच्या नेत्यांची नावं सांगा. आम्ही तुम्हाला कोणी बोलायला लावलं आणि काय करायला लावलं हे ते बी नाव सांगू आम्ही. चालतं आहे ना? ठरवू. आणि समोरासमोर तुम्ही नावं अगोदर सांगा, नंतर आम्ही तुमच्या मागं कोण नेता आहे, कोणता नेता आहे, काय केलं तुम्ही, ह्या सगळ्या गोष्टी सांगू. म्हणजे मी वैयक्तिक असं बोलत नाही, सगळा महाराष्ट्र असं बोलतो आहे. एक पोस्ट तुम्ही फेसबुकला स्क्रीनवर पहा, ती पोस्ट कशाची आहे. म्हणजे हे सगळे लोक तुमच्या अंगावर येत आहेत, स्पष्ट बोलत आहेत, समाज तुमच्या अंगावर येतो आहे, कायदेतज्ञ बोलत आहेत काहीच मिळालं नाही, आणि जे मिळालं ते पहिलंच होतं, फक्त समाजाची दिशाभूल केली, अशा प्रकारचे सवाल आता उपस्थित केले जात आहेत. म्हणून पत्रकार परिषद घेऊन त्यांना दाबताय का? मी अगोदरही म्हटलं की जर तुम्ही खरे आहात, समाज तुमच्या मागे कोट्यवधी लोकांचा, आम्ही फक्त 5-50 जण आहोत, तर तुम्हाला गरजच नाही भ्यायची. तुम्ही कशाला भेताय? आम्ही ओरडून ओरडून गप्प बसू ना, खोटे आहोत तर काहीच होणार नाही ना, मग कशाला आम्हाला गप्प बसायला लावता? म्हणजे ही तर धमकी झाली. म्हणजे आमचं झाकलेलं उघडं करू नका, नसता मग आम्ही तुम्हाला जनतेसमोर आणू, काही आरोप करू, असंच झालं आहे तुमचं. या सगळ्या गोष्टी आहेत. मी पहिल्यापासून सांगितलेलं आहे, फार धमानं धीरानं घेतलं पाहिजे, मात्र तुम्ही ते घेतलेलं नाही. आणि माणूस एक चूक करण्यासाठी अनेक चुका करतो, त्या चुका तुम्ही केलेल्या आहेत असं मला आता वाटायला लागलेलं आहे. म्हणजे पहिला संशय होता, अशा चुका केल्या आहेत का असं वाटत होतं मला, मात्र तुम्ही काल जी पत्रकार परिषद घेतली ना, त्यामधून वाटायला लागलं आहे की नक्कीच काहीतरी शिजलंय आणि शिजून खाल्लंय. म्हणजे त्याचा ढेकर बाहेर आलेला नाही. मग तो जर खरंच खाल्लेला असेल तर ढेकर आल्याशिवाय राहत नाही, आणि जर ढेकर नाही आला तर ते अन्न पचन होत नाही. एवढाच. धन्यवाद. पुन्हा भेटूयात नव्या विषयामध्ये.